कालच्या दिवसाचा विचार केला तर बुर्दुल टीम फायनल मध्ये क्वालिफाय झाला. बुर्दुल संघ चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये बुर्दुल टीमने दाखवले या क्रीडांगणावरती. स्ट्रायकरवरती फलंदाज कुमार माळी आणि नॉन स्ट्रायकरवरती मोहित. बघा टायमर ऑन असेल. 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटकं फेकून झाले पाहिजेत, अन्यथा बाउंड्री लाईनचा एक क्षेत्ररक्षक आपल्याला पॉवर सर्कलमध्ये घ्यावा लागेल. वेळेचं बंधन आहे. बॉलिंग मार्कवरती येतोय P1च्या पहिल्या षटकामध्ये सचिन म्हात्रे. टीम नांदिवली टीमच्या माध्यमातून स्ट्रायकरवरती कुमार. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉमबॉक्स कडून. उजव्या हाताचा फलंदाज कुमार माली स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पोपर टीमची रन मशीन. ओव्हर द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल वेगवान तेज तरार. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे सचिन म्हात्रेनं. चांगली सुरुवात नांदिवली टीमच्या माध्यमातून. P1चं षटक सुरू आहे पहिलं आणि पहिला डॉट बॉल येत असताना या मॅच मधील. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता सॉफ्ट हँडने, मात्र एक सिंगल पूर्ण होते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये हे सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती भोपर विरुद्ध नांदिवली अशी दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरवरती मोहितला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची कडा यष्टीरक्षकाने केली आहे चुकी. या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि आता मात्र मैदान सोडावं लागतंय कुमार माळीला. धक्का क्रमांक लागत असताना पहिला टीम भोपरला. बॅट्समन आउट. रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुमार माळी करत होते, मात्र नकार दिला अंतिम मोमेंटला मोहितने. आणि रनआउटचा या ठिकाणी विकेट येत असताना तिसऱ्या क्रमांकावरती राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक चांगला खेळाडू आहे, आक्रमक शैलीचा. मोठमोठे फटके मारण्यासाठी राहुल पाटीलची ओळख आहे. टीम भोपरच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती कशा पद्धतीने खेळ करतोय हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा चपराक लगावली आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांना बेट करत असताना बॉल वेगाने सीमारेषा गाठत असताना येतोय दमदार चौकार. चौकार येत असताना बॅट्समन आपण पाहतोय मोहितच्या बॅटमधून धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती तडाखा पाहायला मिळतोय. बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांब पल्ल्याचा बेगे षटकार. अप्रतिम फलंदाजी मोहितच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचे असतात प्रत्येकी संघाला. आणि त्या धावा येत असताना भोपर टीमच्या माध्यमातून पहिला धक्का लागला टीम कुमार माळी भोपरच्या. इथून मात्र संघाचा एक चांगला खेळाडू बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका आणि ताकद भरपूर आहे. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय बॅट्समन मोहितच्या बॅटमधून.
टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी संपन्न झालाय पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीम भोपरची प्रथम बॅटिंग करत असताना 17. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सर्व संघांना ही विनंती आहे. वेळेचं बंधने आज फायनल डे आहे, त्या अनुषंगाने जास्त वेळ करू नका. सेकंड ओव्हरमध्ये येतोय बॉलिंग मार्कवरती पिंट्या मात्रे येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण 17 धावा बघितल्या बॅटिंग करत असताना भोपर या टीमची. पिंट्या मात्र येतोय बॉलिंग मार्कवरती. स्ट्रायकरवरती राहुल पाटील. हे बॅटल चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. पिंट्या विरुद्ध राहुल. डावखुरी आताचा गोलंदाज फुलटॉस बॉल आणि इथून मात्र राहुल पाटीलला जीवनदान. काय केलंय टीम नांदिवली टीमच्या क्षेत्ररक्षकाने? मोठ्या फलंदाजाचा जेल सोडलाय. रनआउटचा देखील चान्स होता आणि अशा सहज सोप्या तुम्ही जेल सोडाल तर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये मला नक्कीच महागात पडू शकते. इथून मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. वाईड बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल इकडे पुढे सरकले. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती फेकून दिलाय. बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकले. टीमची टोटल 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला फटका आपण बघितला राहुल पाटीलच्या माध्यमातून. जेल जरूर सोडला या फलंदाजाचा आणि मी म्हटलं होतं येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मागात पडू शकते. फलंदाजा जेल सोडल्यानंतर इथून मात्र चांगला फटका आपण बघितला. मिड विकेटच्या बाहेर पाठवलं षटकारासाठी. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. पिंट्या मात्रेचं कमबॅक करावं लागेल. आधी केले एक चांगला गोलंदाज आहे टीम नांदिवली या टीमचा. स्लोवर पद्धतीचा बॉल. गती परिवर्तन. मिश्रित गोलंदाजी पिंट्या मात्रेच्या माध्यमातून होत असताना लगेच कमबॅक केलाय. तू षटकार मारू शकतो तर मीही देखील तुला डॉट बॉल फेकू शकतो, एवढी गुणवत्ता माझ्यामध्ये आहे असं सांगत असताना पिंट्या मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स स्वीप आणि इथून मात्र बॉल हवेमध्ये आणि पुन्हा एकदा जेल ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 26 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. दोन्ही फलंदाज एकत्रित येऊन या ठिकाणी चर्चा करत असताना कशा पद्धतीने बॅटिंग करायची ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमृता विकेटने फटका खूप सुंदर आहे. गॅप मधून आउटफील्ड फास्ट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. दुसऱ्या षटकामधील अंतिम बॉल शिल्लक असेल. 28 धावा धावफलकावरती.
या षटकाचा विचार केला तर एक षटकार जरूर आलाय पेंट्या मात्रेच्या षटकामध्ये, त्यानंतर कमबॅक आपल्याला बघितलं. फुलटॉस आणि फुलटॉस वरती इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक लागत असताना दुसरा बोपर टीमला. राहुल पाटीलचा खेळ समाप्त. बॅट्समन आउट. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ खर्च करू नका. टीम आपण पाहतोय नांदिवली संघ. बॉलिंग मार्क वरती येतोय नितीन पाटील. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. टीम बोपर या टीमच्या बॅटिंग करत असताना नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती प्रतीक माळी. प्रतीक माळी येतोय. नवीन फलंदाज स्ट्रायकर वरती मोहितला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद झालेत. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकामध्ये 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन पाटील सज्ज होतोय. पहिला बॉल तिसऱ्या षटकाचा हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटला. जेल आणि अतिशय सुंदर या ठिकाणी जेल टिपलाय. मोहितचा खेळ समाप्त. धक्का क्रमांक लागतोय तिसरा टीम बोपरला. आर्यन पाटील येतोय 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. जो मोहित चांगली बॅटिंग करत होता तो फलंदाज या ठिकाणी जेलबादच्या स्वरूपामध्ये मैदान सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. संघासाठी उपयुक्त धाबा तो करत होता, मात्र मिड विकेटला अतिशय सुंदर जेल टिपला आणि फलंदाज मोहितला मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज आर्यन पाटील 5व्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलंय नितीन पाटीलने. स्लोवर पद्धतीचा बॉल अलोन दी कार्पेट. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तोपर्यंत पूर्ण केली जाते वेगाने. 1च्या मदतीने टीमची टोटल 29 या आकड्यावरती पाहायला मिळते. 29 ऑन बोर्ड इन स्कोर कार्ड. आर्यन आणि प्रतीक या दोन्ही फलंदाजांना इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, पार्टनरशिप बनवावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. नो +1. एकूण 2 धाबा या बॉलवरती. फ्रीट असेल. 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 31-31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या. स्ट्रायकरवरती आर्यन पाटील. हा बॉल बॅटच्या रेंज मध्ये आणि पाठवलाय सरळ मिड विकेट सीमारेषा पलीकडे. दमदारी षटकार. अतिशय दमदार फटका आर्यन पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका
बॅट आणि बॉल मध्ये या ठिकाणी अचूक संपर्क आणि बॉलला सरळ पाठवला मिड विकेटच्या बाहेर. दोन्ही फलंदाज एकत्रित येऊन चर्चा करतायत. चांगले बॅटिंग या ठिकाणी आर्यनची. या षटकामध्ये धावा येत आहेत. पुन्हा एकदा आघाती परिवर्तन. स्लोवर पद्धतीचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना फिंगर रोल केले. या बॉलवरती डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नितीन पाटीलचं हे षटक. बऱ्याच अवधीनंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने पुन्हा एकदा बॅटच्या रेंज मध्ये आणि हा बॉल देखील जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय आर्यन पाटीलच्या बॅट मधून दुसरा बिग हिट षटकार. टीमची टोटल 6 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावरती 43-43 या आकड्यावरती पाहायला मिळते. अतिशय सुंदर फलंदाजी होत असताना आर्यन पाटीलच्या माध्यमातून आता इथून कमबॅक करावं लागेल नांदिवली टीमला, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात. 15 धावा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर बॉल आणि अशा पद्धतीने इथून मात्र येतोय डॉट आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 43. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकामध्ये येतो बॉलिंग मार्क वरती सचिन मात्रे. सेकंड स्पेल मध्ये येत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या सचिन मात्रेने. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतील. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय प्रतीक माळी. अर्ध विकेटने पहिला बॉल प्रतीक माळीच्या बॅट मधून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल मिड विकेटला खूप सुंदर जेल टिपलाय. फलंदाज बाद. प्रतीक माळीचा खेळ संपन्न. भोपर टीमला धक्का क्रमांक लागत असताना चौथा. सहाव्या क्रमांकावरती येतो बॅटिंग साठी विकी माली. फटका खूप सुंदर आपण बघितला, मात्र डीप मध्ये अतिशय सुंदर जेल टिपला गेला. फलंदाज बाद झाला. प्रतीक माळी पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केले सचिन मात्रेनं. षटक क्रमांक 4 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 43 या आकड्यावरती.
हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो, येतोय डॉट. पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सचिन म्हात्रेचा. कारण की पहिल्या षटकामध्ये जरूर 17 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून कमबॅक केला जातोय. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची एक धाव धावफलकावरती जॉईन केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा, 44 ऑन अ बोर्ड. उर्ध विकेटने यॉर्क लाईनचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत कव्हरमधून, वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबलने या षटकामध्ये पुढे जाण्याचा काम दोन्ही फलंदाज करत असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 46, 46 या आकड्यावरती. स्ट्रायकरवरती विकी माने आहे. क्षेत्ररक्षक आहे तर डीपमध्ये एका टप्प्यावरती बॉलला फील्ड केलाय. उचलून फिक्की करतील तोपर्यंत फक्त सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 47 या आकड्यावरती. ह्या षटकामधील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आर्यन चांगली बॅटिंग करतोय. हा बॉल पाठवलाय आर्यनच्या बॅटमधून सीमारेषा पलीकडे, येतोय स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. पुढचा सामना असेल नवापाडा विरोधात उंबारडे. या दोन टीम मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये, नवापाडा या टीमचे कॅप्टन आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. थोडस फंबल आणि लगेचच दुसरे धाव या ठिकाणी कंप्लीट केले जाते. 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 55. षटक क्रमांक 4 समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम भोपरची प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 55. चला लगेचच आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. नांदिवली टीम वारंवार या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात. बॉलिंग मार्क वरती महेश भोईर. अंतिम षटक स्लोगरचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक विकी माने. विकी माली आहे. पुन्हा एकदा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पहिला वाईट बॉल येत असताना धावसंख्या धावफलकावरती 56. आणि या ठिकाणी वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आला. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. वाईट बॉल.
इथून मात्र बॅट वेगाने फिरवले, रनआउटचा चान्स. मात्र काय घडतंय, 1 रन कंप्लीट होत असताना बाईकच्या स्वरूपामध्ये 1च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. 57 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5वा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतोय महेश भोईरचं. समोर फलंदाज आर्यन पाटील, जो अप्रतिम फलंदाजी करतोय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. इथून मात्र चांगले क्षेत्ररक्षण येतोय, डॉट बॉल. आणि कमबॅक करण्याची गरज होती टीम नांदिवली या टीमला, आणि ते कमबॅक केलं जातोय. बॅट्समन आपण पाहतोय गोलंदाज महेश भोईरच्या माध्यमातून. राऊंड विकेटने फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या भरून. षटकार. 6च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 63 धावा. 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. चांगली बॅटिंग. एकाहाती किल्ला लढवत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यन पाटील. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आक्रमक स्वरूपाने बॅटिंग केली जाते आर्यन पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आणि पाठवलाय लांबच लांब पल्ल्याचा. अजून एक बिग हिट. षटकार. नवापाडा टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी यायचंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय 69 धावा. दमदार बॅटिंग. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवली. गती परिवर्तन. स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि येतोय डॉट बॉल. अंतिम बॉल शिल्लक असेल पहिल्या सत्रामधील. बॉलिंग मार्क वरती महेश भोईर. शेवटचा बॉल. फुल टॉस. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो वेगाने. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आर्यन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकामध्ये धावा धावफलकावरती आपण बघितल्या 70 आणि 71 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय नांदिवली या टीम समोर. चला टॉस साठी यायचे टीम नवापाडा टीमचे कॅप्टन आणि उंबार्डे टीमचे कॅप्टन. दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करूयात. तिसरी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उंबार्डे अगेन्स्ट नवापाडा. स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान उंबार्डे विरुद्ध नवापाडा या दोन टीम मध्ये आपल्याला या ठिकाणी टॉस पाहायला मिळेल तिसऱ्या मॅचचा. तर तिसऱ्या मॅचचा या ठिकाणी आपण टॉस करतोय. धनंजय चाळके सरांच्या शुभ हस्ते नवापाडा विरुद्ध स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान.
उंबर्डे या दोन टीममध्ये आपण टॉस कंप्लीट करतोय. हेड असा कॉल आहे आणि हेड आला. टॉस जिंकलाय टीम स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान उंबर्डे या टीमने आणि पेंडिंग असेल डिसिजन. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत आंबेगावचा अप्रतिम आवाज प्रसादजी भाग्यवंत सरांचा धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील सर, ज्यांचा आवाज आपण पहिल्या पर्वामध्ये ऐकला, खेळाच्या पहिल्या डावामध्ये ऐकला. आणि आता इथनं सेकंड इनिंगला झाली सुरुवात. म्हणजे आता बॅटिंग करणारी टीम टीम नांदिवली संघाला इथनं विजयासाठी बनवायच्या आहेत. 71 धावा. खालच्या दिवसामध्ये आपण देखील बुर्दुल संघाने एक उच्चांक गाठला होता. तब्बल 70 धावेची पार्टनरशिप आपण दोन खेळाडूंमध्ये पाहिली होती. एखाद गडी गमावला नव्हता. आणि येस, इथं टॉस जिंकून टीम मुंबाडणे संघाने इथनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम नवापाडा या टीमला.
दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा. आणि P1 मध्ये राहुल पाटील पहिला बॉल आला कार्पट खेळतायत. चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगलनं श्रीकृष्ण केला आणि सिंगलनं वैयक्तिक स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय. आखाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॅटिंग पिंट्या म्हात्रे आणि नीरज म्हात्रे अशी सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. स्टारिक एंड वरती आता नीरज म्हात्रे. फुलरलिनचा बॉल पॅडवरती आदळला. आउटली अपील केली गेली आणि पंचांनी अपील देखील ती स्वीकारली आणि फलंदाजीतना लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट नंबर फर्स्ट. पहिला धक्का टीम नांदिवली संघाला. विकेटचं पतन. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर झाले. त्यांना बॅट्समन चेतन म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर त्याला बॅटिंगसाठी आलाय. फुलरलेनचा बॉल सॉफ्टने ड्राईव्ह करता. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का. चेतन म्हात्रे गोल्डन डकचा शिकारी होतोय. विकेटचं पतन. सेकंड विकेट मैदानाच्या आतमध्ये बॉलर राहुल पाटीलला आपण पाहताय जो P1 हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चांगल्या प्रकारचं कमबॅक करतो. 2 महत्वाचा विकेट. सलामीचा नीरज म्हात्रेची विकेट त्यानंतर चेतन म्हात्रेची विकेट मिळाली आणि इथनं कमबॅक देखील P1 मध्ये केला आणि आता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज आता इथनं राहुल पाटील करतोय मैदानाच्या आतमध्ये. बघा अकुटापाचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमारेषा बाहेर. चौकार येतोय आता इथनं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 5च्या अंकावरती बॅटिंग करत असताना टीम नांदिवली संघ. बघा कदाचित आज सँडी सरांना देखील कॉल आला असेल कारण आज अध्यक्ष चषकामध्ये त्यांची मॅच देखील पाहायला मिळणार आहे आणि इनॅक्शन मध्ये देखील असल्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कदाचित तोच कॉल असावा कारण वेळेवरती तुम्ही देखील तिथे उपस्थित राहा ॲज द आयकॉन प्लेयर म्हणून त्यांची भूमिका सातत्याने आपण पाहत आलोय. तर पण आलाय चौकार आणि आता चौकाराच्या मधीने 5 धावा धावफलकावरती. अखूट टप्प्याचा बॉल यू मिस. आय डेफिनेटली हिट. दांडी गोल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. विकेश पाटील बॅक टू डगआउट.
आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या मॅग्नेटिक पॉवर प्लेचा P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर दुहेरी अंकामध्ये 11 धावा बॅटिंग करत असताना टीम नांदिवली संघाच्या. चला टीम भोपर संघ आपण जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग नकोय. षटक क्रमांक P1 संपन्न झाला. आता मॅग्नेटिक पॉवर प्लेचं म्हणजे दुसरं P2 सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती मोहित देसले. टीम भोपरचा विचार जर केला, पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग केली आहे, 70 धावा बनवल्यात. 71चं लक्ष्य, एक मोठं लक्ष्य उभं केलंय. कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण एक हाय स्कोर कालच्या दिवसातला 70 पाहिला, परंतु आजच्या दिवसामध्ये 71 बनेल का? कारण आज देखील एक मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि भोपर संघाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये 71चं लक्ष ठेवलं आहे. P2 सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती मोहित देसले. मोहितचा फुलरलीचा बॉल पॅडवरती आदळला, लाईन अपील केली गेली, परंतु स्टँडच्या मागे येतात ना शेवटच्या अटेम्प्टमध्ये चेंडू अडवला गेला आणि 2 धावा एक पायच्या स्वरूपात इकवटल्या गेल्यात. 2च्या मधून आता संघ पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकतीये. 13 या अंकावरती. बघा इथनं एखाद्या खेळाडूला देखील जिम्मेदारी घ्यावी लागेल. पिंट्या म्हात्रे अद्याप मैदानाच्या आतमध्ये, कारण पिंट्या म्हात्रेवरती अनेक अपेक्षा असतील, कारण पिंट्या म्हात्रेची बॅट बोलणं देखील गरजेचं आहे, कारण संघ सध्या अडचणीत आहे. 71 एक मोठं लक्ष आपल्या समोर आणि त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. फुलरलीचा बॉल दिशाहीन गोलंदाजी. यस, बीमर घोषित केलाय पंचांनी आणि अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल जोडली जाईल आणि इथनं थर्ड अंपायर देखील रेफर केले गेलाय बीमर साठी. येस, फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे बघा, प्रत्येकी टीमकडे एक एक रिव्ह्यू असेल. येस, ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल आहे, परंतु तिसऱ्या पंचांनी इथे रेफर केले गेलंय. येस, बीमर आहे बघा. पंच आमचे ऑफिशियल आहेत आणि कोणत्याही टीमवर संघावरती अन्याय होणार नाही अशी देखील ते काळजी घेतात. आणि ह्या चेंडूची लाईन जर पाहिली तर बॅट्समन पिंट्या मात्रेच्या अगदी खांद्याच्या वरून चेंडू निघून जातोय. यावेळेस फ्रीटचा बॉल होता, फॉपने फटका ड्राईव्ह करताय तर डीपमध्ये शतक वेगाने एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय, डेंजर झोनला थ्रो फेकी होते, परंतु लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अक्रॉस द थ्रो फेकी जर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली असती तर वेगळं चित्र असतं. इथनं पिंटाला देखील परतावं लागलं असतं, परंतु तसं प्रकारचं काही घडत नाही आणि इथनं 2 धावाने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या अंकावरती. 16 धावफलकावरती लागल्यात. P2 मॅनेटेडी 2 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर पे दुसरं सुरू आहे. आर्यन पाटीलचं कौतुक करावं, कारण आर्यन ज्या प्रकारची फलंदाजी पूर्वार्धामध्ये केली, तब्बल 34 धावा त्याच्या बॅटमधनं आपण बनताना पाहिल्या. वॉट बॅटिंग. पिंट्यासाठी हा बॉल आडवा बॅटनं प्रहार करायचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर इष्टांच्या वरून निघून जातोय इष्टिकाच्या हातामध्ये आणि दरम्यान डॉट बॉल. आणि इथनं बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल साठी. टेक्निकल रूम मध्ये आमचे ग्रामीण टेनिस .in ऑपरेटर सुजल आता इथे चेक करतील आणि त्याच्या समवेत तिसरे अंपायर आमचे वाईले सर देखील इथे उपस्थित आहेत. येस, फळ डिलिव्हरी म्हणजे हा इथनं आला डॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर अगदी हलकासा आपण
आउटस्पिन पाहिला आणि त्यानंतर इष्टांच्या वरून निघून जातोय डॉट बॉल. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु हलकासा चेंडू बाउन्स त्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान हाई बॉल इथं आलाय डॉट. म्हणजे आता दडपण आणि प्रेशर पिंट्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पिंट्या आघाडीला गेला आणि पिंट्याच्या बॅटमध्ये धावा बनणं देखील महत्त्वाचं आहे परंतु धावा मात्र बनत नाही. ते 3 महत्त्वाचे विकेट देखील इथे गमावल्यात आणि इथनं त्यासाठी हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. त्याला इथं जीवनदान मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा फटका व्ही मध्ये एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं ओव्हर नंबर 2 चा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 18 या अंकावरती टीम बॅटिंग करत असताना नांदिवली संघ फास्ट केला. टीम बोपर संघ बघा लगेच जास्त टीम मीटिंग करू नका आपण कारण आज मेगा फिनाले मेगा बॅटल आपल्याला पाहायला मिळते. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि कालच्या दिवसामध्ये देखील 2 तास आपण उशिराने होतो आणि जर कालच्या दिवसाचा विचार केला तर कम्प्लिटली कालचा पोल आपण रात्री 3 वाजेपर्यंत कंप्लीट केलाय आणि आज देखील जास्तीत जास्त वेळ वाचवण्याचं आपण काम करू कारण आज आपल्याला दोन सामने एक सामना एक्स्ट्रा खेळायचा आहे म्हणजे मेगा फायनलचा सामना याची देखील आपण नोंद घ्या कारण सेमीफायनल एक काढण्यात झाली आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम बुर्दुल संघाने ते आता शेवटच्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि आता इथनं ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर प्रतीक माली ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय गोलंदाजी मार्क वरती. म्हात्रेपाडा एंड कडनं यावेळेसचा षटंबोल करण्याचा प्रयत्न. चेंडू आल्यानंतर कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाय सीमा रेषा बाहेर आलाय. हा आता चौकार. तिसरं षटक सुरू आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि प्रतीक माली जो ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय गोलंदाजी करण्यासाठी. वन्स अगेन मात्रेपाडा एंडकडनं सज्ज होत आहे. उलरनीचा बॉल चेंडू अडवा बॅटने प्रहार करायचा होता. बॅटन बॉलचा प्रॉपरली कनेक्शन नाहीये परंतु सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलने स्ट्राईक रोटेवरती आता पिंट्या म्हात्रे ऑन स्ट्राईक. पिंट्या म्हात्रेने देखील अनेक वर्ष आपल्या नांदिवली संघाला आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ करून दिले आणि आता देखील अद्याप पिंट्या मैदानाच्या आतमध्ये उभा. इथनं अद्याप जर आपण चांगल्या प्रकारची फलंदाजी केली तर कदाचित आपण विजयाच्या आशेने दिशेने जाऊ शकता. मधु चेंडू बराच काळ हवेमध्ये डाऊन दी फिल्डर बॉल खाली आलेत आणि टिपलाय चेल आणि ते संपलाय आता पिंट्या म्हात्रेचा खेळ. आणखीन एक धक्का टीम नांदिवली संघाला. पिंट्या म्हात्रे बॅक टू पवेलियन. तर नवापाडा टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. नवापाडाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. यावेळेसचा फटका. यावेळेस फटक्यामध्ये पावर आहे. चेंडू फेकून दिलाय. मिड विकेट
बाउंड्री लाईनच्या बाहेर, खूपच लांब षटकार. सचिन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती आणि आता सचिन म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकारानं धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा 29. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ऋतिक माळी तिसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. अद्याप ऋतिकचा विचार जर केला तर 11 धावा त्याने खर्च केल्यात. जरी एक महत्वाचा विकेट पिंट्याचा विकेट मिळवला आहे, परंतु इथनं अद्याप त्याच्यावर देखील दडपण पाहिजे. यावेळेस आणखीन एक टप्प्याचा बाव सुद्धा फॉलोमध्ये अडवायचा होता. व्ही मध्ये फरक एक्झिटिव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसोलक आता 1ने पुढे सरकेल 30 या अंकावरती. 31 बोट लॉस ऑफ 4 विकेट. टीम बॅटिंग करत असताना नांदिवली संघा. इक्वेशन आपण पाहू शकता आता 13 बॉल आणि 41ची गरज आहे. बघा अद्याप सामना संपला नाहीये. जर आपण कदाचित या बॉलवरती षटकार चौकार आला तर कदाचित धडपण प्रेशर पाहायला मिळेल, कारण 13 मध्ये 41 बनवायची आहे. इथनं हा ट्रॅक करे चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 3-3 आलेत, परंतु चेंडू नोमास लाईनमधून ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या टप्प्यामध्ये चेंडू उचलते फेकतील तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ देखील झाला इथनं संपन्न आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. डिंग्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. डिंग्स ब्रेक सुद्धा मैदानाच्या बाहेर झालाय आता. नाही, ओव्हर नंबर 4 ला झाली आहे सुरुवात आणि ओव्हर नंबर 4 मध्ये मोहित देसले सांघिक कोट्यातील 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यास सज्ज झालाय. कारण ज्यानं पिटू हाताळलाय आणि पिटू मध्ये 7 धावा खर्च केल्या. इथनं जर या धावा षटकामध्ये जर 15 ते 20 धावा जर आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल या मॅच मध्ये. फुलरलेनचा बॉल, पहिला बॉल आडव्या बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, तुला अडवतील फेकतील. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल देखील दिलाय, परंतु इथनं कॉलिंग मध्ये आलाय नाकार आणि सिंगल एकवटली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक 1ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 33 धावा 33. 33 धावा धावफलकावरती 11 मध्ये अद्याप 38ची गरज. आडवा बॅटनं प्रहार केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि हो काय एफर्ट, व्हॉट अ फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की चेंडू कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु काय क्षेत्ररक्षण घडले तिथे आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं. प्रथम पाटील अगदी चांगल्या प्रकारचा एफर्ट त्याने दाखवला आणि प्रतीकसाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण त्याने केलंय मैदानाच्या आतमध्ये. कारण धावांची गरज आहे आणि धावा बनवण्यात देखील नांदेड संघ देखील संघर्ष करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळेस बॅटची टॉपेज लागते. इष्टेच्या मागे प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय आणि सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसलक 1ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती आणि 21 आता बदलेल. 9 मध्ये विजयासाठी 35 धावा. 9 चौक 35 धावा. बघा क्रिकेटमध्ये आपण 6 मध्ये 36 देखील बनताना पाहिल्यात आणि 6 मध्ये 1 धाव देखील डिफेन्स होताना पाहिली आहे. तो इथनं अद्याप संघर्ष करावा लागेल.
यावेळेस सॉफ्टवेअर प्रकार ड्राईव्ह करतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मोठी आहे. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. चौकार आणि त्या चौकाराच्या मदतीनं इक्वेशन बदलेल. 8 मध्ये विजयासाठी आता बनवायच्यात 31 धावा. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु इथनं फलंदाज होईल बाद. विकेट पतन. धक्का क्रमांक 5वा. टीम बॅटिंग करत असताना नांदिवली संघाला मोहित देसलेला मिळते विकेट. विकेटचं पतन. 3 षटकारांसाठी तब्बल 6,000 रुपयाचं कॅश प्राइज. नितेश मात्रे न्यूज बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि नितेशसाठी इथं सुवर्ण संधी आली. 3 षटकार झाले त्याच्या बॅटमधनं, तर 3,000चं कॅश प्राइज आहे. परंतु लालच बुरी बाला होती आहे. लालच करू नका, कारण खेळ आपण चांगल्या प्रकारचा दाखवा. जरी 3 षटकार जरी आले तरी चांगली गोष्ट आहे, कारण संघ सध्या अडचणीत आहे. परंतु या ओव्हर नंबर 4 मधील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता 7 मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 31 धावा. यावरचा चेंडू हलक्याशा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पंच आमच्यापर्यंत वळतायत. ICC नियम क्रमांक 22 दर्शवतायत आणि अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरती जोडलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. 41 धावा. 7 मध्ये 30ची गरज. यावेळेचा फटका मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं. शेवटच्या अटेमध्ये स्ट्रिपलाय झेल आणि इथनं संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का टीम नांदिवली संघाला. ओव्हर नंबर 4चा खेळ देखील संपलाय. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 41. 5-6 गाड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम नांदिवली संघ आता इक्वेशन 6 मध्ये 30 धावेची गरज. न्यू बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 8व्या क्रमांकावरती चैतन्य पाटील. बघा अद्याप जर 5 षटकार जर आले ना तर हा सामना जिंकू शकतो टीम नांदिवली संघ. परंतु आता इथं 5 षटकारांसाठी संघर्ष देखील करावा लागेल, कारण शेवटच्या बॉलपर्यंत तुम्ही जर लढला आणि जर हा सामना जिंकला तर तुमच्या नावाचा इतिहास बनेल या क्रीडांगणावरती. कारण आमची लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा GTC ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून देखील प्रत्येकी बॉल, प्रत्येक विकेटवरती, प्रत्येक बॉलवरती क्षणचित्र टिपली जातात आणि एखाद्या खेळाडूला पुरवण्याचं काम देखील ते करत असतात सातत्याने. परंतु इथनं 6 मध्ये 30ची गरज. यावेळेस बॅटला सोडून दिलाय. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. आमचा सँडी सर आमच्यापर्यंत वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय, म्हणजे आता अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. इक्वेशन बदलेल. 6 मध्ये विजयासाठी 29 धावा. हा ट्रॅकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याचा देखील प्रयत्न करतात आणि डायरेक्ट हिट आणि इथनं विकेट सॅक्रिफाइस केली जाते. फलंदाज होईल बाद.
यावेळेस शटॉम्पूल करण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हा पण पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूमध्ये आपण पाहिला आणि षटकाच्या हातामध्ये विसावतो दरम्यान आलाय डॉट बॉल. म्हणजे आता इथनं विजयाच्या अशा पल्लवित केल्यात टीम भोपर संघानं. यावेळेस आणखीन एक अकरू टप्प्याचा बॉल, परंतु इथनं दिशा पाहिली जाईल. सँडीज सर आमच्यापर्यंत वळतात आणि हालाय इथनं खराब बॉल, अतिरिक्त धाव. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण प्रशांत पाटील यांना पाहतोय. इथनं इष्टशक झालेत बीट. इष्टांच्या मागे फिल्डिंग देखील चांगल्या प्रकारची पाहायला मिळते, परंतु वन्स अगेन त्यांचा अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. वाईड बॉल म्हणजे आता अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला टीम नवापाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल उंबाडे संघ. तर दोन्ही संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. येस, रिव्ह्यू साठी रेफर केले जाते तिसऱ्या पंचांना. फिल्डिंग रिव्ह्यू आहे. येस, आपला रिव्ह्यू आपण गमावला. टीम भोपर संघ आपण नो बॉल साठी रिव्ह्यू घेतला होता. अंपायर रिव्ह्यू आहे का? येस, वाईट बॉल, अतिरिक्त धाव आहे आणि अतिरिक्त धाव देखील जोडली जाईल. बघा आपण वेळ थोडा कमी खर्च करा, कारण वेळेला खूप महत्व आहे. परंतु इथनं आणखीन एक दिशाहीन गोलंदाजी, अगदी दिशा सापडत नाहीये गोलंदाजाला इथनं, परंतु दिशेवरती नियंत्रण करावं लागेल. कारण तुम्ही शेवटचा षटक हाताळताय. कदाचित कमी धावा असता तर तुम्हाला या वाईट बॉल देखील मागात पडले असते, परंतु इथनं सॉफ्टवेअरने फटका ड्राईव्ह करता डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. सिंगल मिळेल, सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही ते, आणि सिंगलच्या मदतीने आता इक्वेशन बदलेल. 3 मध्ये 24 धावेची गरज. 4 चेंडू होते. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर 4 षटकार कदाचित आले असते तर कदाचित या व्हाईट बॉलचं उत्तर पूर्ण खेळाडूंना द्यावं लागलं असतं. अकरू टप्प्याचा बॉल आडवा बॅटने लॉक करताय साईड स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू थांबणार नाही, चेंडू समोर निघून जातोय. सीमा रेषा बाहेर आलाय. बऱ्याच वेळानंतर हा चौकार, आणि आता चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 51. लॉस ऑफ 7 विकेट. टीम बॅटिंग करत असताना नांदिवली संघ आता इक्वेशन 2 मध्ये 20 धावा. यावेळेस पाठवरती आदळलाय, अपील केली गेली आहे, परंतु शेवटचा बॉल, आणि आता शेवटचा बॉल, एका बॉल मध्ये 20 धावेची गरज. यावेळेस प्रचंड वेग, भन्नाट वेग, आणि डॉट बॉल झाली ओव्हर नंबर 5 ची देखील संगता, आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर सामना जिंकलाय टीम भोपर संघानं. आपलं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम नांदिवली संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॅटलला आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान उंबारडे संघ, आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल टीम नवापाडा संघ. मात्र तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, तुम्ही मात्र पाहत राहा, एन्जॉय करत राहा. आम्ही तत्पूर्वी थांबतो.